हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 यामध्ये भाग जप्ती, भाग समर्पण व भाग हस्तांतर व वारसा नोंद इथपर्यंतचा भाग बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण भाग हस्तांतरण व भाग संक्रमण यातील फरक अभ्यासणार आहोत. भाग हस्तांतर व भाग संक्रमण यातील फरक. पहिला मुद्दा आहे स्वरूप. भाग हस्तांतरणामध्ये भागाचे स्व इच्छेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरण होत असते. म्हणजे भागधारक आपल्या स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने भाग हस्तांतरित करीत असतो. मात्र भाग संक्रमणामध्ये कायद्यातील तरतुदीनुसार मृत व्यक्तीचे भाग त्याच्या वारसाच्या नावे करावे लागतात. म्हणजेच जर एखाद्या भागधारकाचा मृत्यू झालेला असेल तर त्याचे भाग हे त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे केले जातात. दुसरा मुद्दा आहे पुढाकार. हस्तांतरक किंवा हस्तांतरी यापैकी कोणाच्याही पुढाकाराने भागाचे हस्तांतरण होते. म्हणजे मूळ भागधारक किंवा नवीन भागधारक जो होणार आहे त्याला हस्तांतरक आणि हस्तांतरी असे म्हटले जाते. तर या दोघांपैकी कोणीही यामध्ये पुढाकार घेऊ शकतो. पण भाग संक्रमणाच्या बाबतीत जो व्यक्ती किंवा जो भागधारक हा मृत पावलेला आहे त्या व्यक्तीचा वारस पुढाकार घेत असतो. कृती. हस्तांतरची कृती विशिष्ट उद्देशाने किंवा हेतुपुरस्सर पद्धतीने केली जाते. त्यात एक पक्ष दुसऱ्या पक्षाला भाग हस्तांतरण करत असतात. मात्र ज्यावेळेस भाग संक्रमण पाहतात त्यावेळेस भागधारकाचा मृत्यू झाल्यामुळे त्याचे भाग वारसाच्या नावाने केले जातात. ही कृती स्वइच्छेने नसून सक्तीची स्वरूपाची असते. पक्ष भाग हस्तांतर व भाग संक्रमण यामध्ये पक्षाचा देखील एक फरक दिसून येतो. भाग हस्तांतरणामध्ये हस्तांतरक व हस्तांतरी असे दोन पक्ष असतात. मात्र भाग संक्रमणामध्ये मूळ हस्तांतरक हा अस्तित्वात नसतो, तो मृत पावलेला असतो. त्यामुळे मृत भागधारकाचा वारस हा एकच पक्ष भाग संक्रमणामध्ये दिसून येतो. दस्तऐवज. हस्तांतर पत्राच्या साहाय्याने भागांचे हस्तांतर केले जाते. मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला किंवा कोर्टाच्या दिवाळखोरीचा दाखला भाग संक्रमणाच्या वेळी लागतो. म्हणजे ज्यावेळेस हस्तांतर पत्राचे हस्तांतरण होते त्यावेळेस फक्त हस्तांतरण पत्र लागतं. मात्र भाग संक्रमणाच्या बाबतीत त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दाखल्याची आवश्यकता असते. भागाच्या हस्तांतरणाच्या वेळी भाग बाजारातील भागाचे वर्तमान मूल्य लक्षात ठेवून स्टॅम्प ड्युटी ठरवली जाते. ही स्व इच्छेने केली जात असल्यामुळे इथे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मात्र भाग संक्रमणामध्ये कायद्याने भागाचे हस्तांतरण होत असते त्यामुळे इथे स्टॅम्प ड्युटी लागत नाही. नकार. संचालक मंडळाला विशिष्ट परिस्थितीत भाग हस्तांतराला नकार देता येतो. म्हणजे संचालक मंडळ हा विशिष्ट परिस्थितीमध्ये भाग हस्तांतराला नकार देऊ शकतो. का तर जर काही परिस्थितीमध्ये भागावरील रक्कम येणे राहिली असेल, अशा काही परिस्थिती असतील तर ते नकार देऊ शकतात. मात्र भागाची वारसा नोंद कोणत्याही परिस्थितीमध्ये नाकारता येत नाही. आता उदाहरण जे आपण पाहिले ते भाग संक्रमणाच्या बाबतीत जर पाहिलं तर जो वारसदार म्हणून व्यक्ती आहे तो व्यक्ती उरलेली रक्कम ही कंपनीकडे भरणार असेल किंवा भरण्यासाठी जबाबदार ठरेल. मोबदला. बक्षीस सोडून इतर परिस्थितीत भाग हस्तांतरणासाठी पुरेसा मोबदला असला पाहिजे. म्हणजे कंपनीने ज्यावेळेस भाग हस्तांतर करतात त्यावेळेस बक्षीस सोडून पुरेसा मोबदला असावा. भाग संक्रमणात मोबदल्याची आवश्यकता नसते, उलट कायदेशीर वारसाचा तो हक्कच असतो. शेवटचा मुद्दा आहे पद्धत. भाग हस्तांतरणाची पद्धत नियमावली किंवा कंपनी कायद्याने ठरवून दिलेली असते.
मात्र वारसा हक्काची विशिष्ट पद्धत असते असे नाही. भागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा तो दिवाळखोर झाल्यास वारसा नोंदी भाग हे वारसाच्या नावावर केले जातात. आता पाहूया आपण भागाचे नामनिर्देशन. सभासदाच्या मृत्यूनंतर त्यांना आपले भाग कर्जरोखे कोणाला मिळावेत असे वाटते त्याच्या नावाने सभासदांना नामनिर्देशन करता यावे म्हणून कंपनी कायद्यात 2 कलम करण्यात आलेली आहेत. कलम 109 व कलम 109 सभासद निश्चित पद्धती स्वीकारून आपल्या भागाचे नामनिर्देशन करता येते. नामनिर्देशन फक्त व्यक्तीलाच करता येते, म्हणजे कृत्रिम व्यक्ती जसे की भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था, व्यक्ती, संघटना यांना नामनिर्देशन करता येत नाही. जर नामनिर्देशित व्यक्ती ही अज्ञान असेल तर भाग किंवा कर्जरोखे धारक ती व्यक्ती सज्ञान होईपर्यंतच्या कालावधीसाठी त्या व्यक्तीची नॉमिनी म्हणून नियुक्ती करू शकतात. कायद्यामुळे किंवा मृत्यूपत्राद्वारे वारसा हक्काच्या तरतुदी नामनिर्देशित केल्यास रद्बातल ठरतील. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला सभासदाने नॉमिनी म्हणून नियुक्त केले असेल तर भाग नॉमिनीच्या नावाने होतात. वारसा हक्क कायद्याचा इथे विचार केला जात नाही. पहा, नामनिर्देशन तरतुदीमुळे जर एखादी व्यक्ती नॉमिनी म्हणून भाग मिळवण्यास पात्र झाली असेल तर तिला कंपनीकडे भागधारकाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रासहित अर्ज करावा लागतो. नामनिर्देशित व्यक्तीने आपले नाव सभासद नोंदणी पुस्तकात नोंदवून घेतले पाहिजे किंवा इतरांच्या नावाने हस्तांतरित केले पाहिजे. जर यापैकी काही केले नसेल तर कंपनीला तशी सूचना देण्याचा हक्क आहे. जर नामनिर्देशित व्यक्तीने या संदर्भात काहीही निर्णय घेतला नसेल तर संचालक मंडळ अशा भागांवरील किंवा कर्जरोख्यांवरील लाभांश, व्याज, बोनस हे देणे थांबवू शकते. नामनिर्देशित करणाऱ्या नामनिर्देशन मागे घेण्याचाही अधिकार असतो. व्यक्ती नवीन नामनिर्देशन करू शकते, त्यामुळे आपोआपच पूर्वीचे नामनिर्देशन रद्द होऊ शकते. तरी देखील जर पूर्वीचे नामनिर्देशन रद्द करायचे झाल्यास लिखित स्वरूपात ते करणे अधिक चांगले, जेणेकरून भविष्यकाळामध्ये कोणतीही गुंतागुंत निर्माण होणार नाही. ज्यावेळेस नामनिर्देशन तुम्ही करत असता तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारे मुद्रांक कर हा घेतला जात नाही, कारण यावेळेस भागाचे हस्तांतरण झाले आहे असे समजले जात नाही. आता डीमॅट शेअरच्या बाबतीत कंपनीकडे नामनिर्देशनाबाबत काहीच माहिती नसते. अशा परिस्थितीत भागधारक नामनिर्देशित सहयोगीकडे देऊ शकतो. नामनिर्देशनाच्या सर्वसाधारण तरतुदीनुसार नामनिर्देशित व्यक्तीला त्याच्या नावे मालमत्ता मिळते, परंतु नामनिर्देशित व्यक्तीला एकदा पैसे मिळाल्यावर कंपनीची जबाबदारी पूर्ण होते, परंतु मृत सभासदाच्या अधिकृत वारसाच्या संदर्भात त्यांची असणारी जबाबदारी चालूच राहते. थँक्यू.